फ्रोझन शोल्डर हा असा व्याधी ज्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. जवळपास 20% डायबिटीज रुग्णांमध्ये आपल्याला फ्रोझन शोल्डर हे कॉम्प्लिकेशन स्वरूपात किंवा लक्षण स्वरूप बघायला मिळतं. फ्रोझन शोल्डरमुळे रात्री झोपायला गेलं की आपला खाणं दुखायला चालू होतो किंवा त्याच्यामुळे आपली झोप डिस्टर्ब होते किंवा फ्रोझन शोल्डरमुळे एका विशिष्ट अँगल पर्यंत आपण आपला हात वरती करू शकतो. जर हा सर्व त्रास तुम्हाला असेल आणि तुम्हाला यावर उपाय हवा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर दर्शन आखाडे आणि हिल विथ अग्रीच्या 7व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फ्रोझन शोल्डरला आयुर्वेदामध्ये अवभाव कसे म्हणतात. आचार्य सुश्रुतांनी याचा समावेश वातज विकारामध्ये केलेला आहे. आता वाताच्या विकारामध्ये केल्यामुळे ह्याचे जर आपण हेतू बघायला गेलो तर ह्याचे वाताचे जे सामान्य हेतू आहेत त्याच्यामध्ये खूप कडू पदार्थ खाणे, खूप तिखट पदार्थ खाणे किंवा खूप तुरट पदार्थ खाणे किंवा वृक्ष पदार्थ खाणे. आता याच्यामध्ये बरेचसे आपले कडधान्य येतात. सर्वच कडधान्य येत नाही पण काही प्रकारच्या ह्याच्यामध्ये कडधान्य आहेत, जसं की चना, वाटाणा, हरभरा, राजमा, छोले, पांढरा वाटाणा, काळा वाटाणा इत्यादी कडधान्य. आता हे काय असं, हे कडधान्य वृक्ष असतात आणि हे आपल्या शरीरामध्ये गेलं तर कॉन्स्टिपेशन तयार करतात. दुसरं जर बघायला गेलं तर मैद्याचे पदार्थ, ज्याच्यामध्ये ब्रेड, पाव, बिस्किट, टोस्ट, खारी वगैरे येतात किंवा बेकरीचे पदार्थ, तसेच शिळे पदार्थ खूप जास्त प्रमाणामध्ये खाणे किंवा आंबवलेले पदार्थ खाणे किंवा रात्रीचं जागरण करणे, दिवसा झोपणे, या सर्व कारणामुळे आपल्याला सार्वधायिक वातवृद्धी होते. जर आपण जे विशेष कारणं बघितली तर याच्यामध्ये प्लवन आलेले. प्लवन म्हणजे खूप वेळ पोहणे. आता याच्यामुळे काय होतं की आपल्या दोन्ही खांद्याची ही मुवमेंट एक्सेस होते आणि एकदाची एक्सेस मुवमेंट झाली की याच्यामध्ये धातुक्षय होतो आणि धातुक्षय झाला की आपल्या शरीरामध्ये वातवृद्धी होते. दुसरं जर कारण बघितलं तर खूप जास्त भार उचलणे, म्हणजे खूप हेवी वेट उचलणे आणि ते पण आपल्या खांद्यावर प्रोलॉंग असं हेवी वेट उचलणे. याच्यामुळे काय होतं, त्या ठिकाणचा लोकल वात वाढतो आणि एकदा का तिकडचा लोकल वात वाढला की आपल्याला फ्रोझन शोल्डरची लक्षणं बघायला मिळतात. तिसरं कारण म्हणजे याच्यामध्ये जो रात्री किंवा दुपारी झोपतो ते एका चुकीच्या पोझिशनमध्ये झोपणं आणि ते पण प्रोलॉंग टाइमसाठी झोपणं, म्हणजे खूप वेळ आपण त्या एकाच चुकीच्या पोझिशनमध्ये झोपून राहणार. मग या सर्व कारणामुळे तिकडचा वात वाढतो आणि आपल्याला फ्रोझन शोल्डरची लक्षणं बघायला मिळतात. जास्त पोहणे, भार वहन किंवा एका कुशीवर खूप वेळ झोपणे, या सर्व कारणामुळे काय होतं की आपले जे खांद्याचा भाग आहे त्या ठिकाणी धातुक्षय होतो. धातुक्षय झाला की त्या ठिकाणी वातवृद्धी होते आणि आपल्याला फ्रोझन शोल्डरची लक्षणं बघायला मिळतात. आता याच्या संप्राप्तीमध्ये आपण जर बघायला गेलो तर आपल्याला त्या खांद्याच्या ठिकाणी म्हणजे आपल्या शोल्डर जॉईंटला आपल्याला संकोच निर्माण होतो. संकोच म्हणजे कॉन्ट्रॅक्शन. ठिकाणच्या शिरा, वातवायी शिरा असतील किंवा लिगामेंट, टेंडॉन यांच्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्शन बघायला मिळतं. त्या ठिकाणचे जे मसल्स असतात त्या ठिकाणी आपल्याला वेस्टिंग म्हणजे मसल छोटे होणे किंवा मसलमध्ये क्षय जाणवणे आपल्याला अशी लक्षणं बघायला मिळतात. तसेच याच्यामध्ये शोष असा सांगितलेला शब्द. शोष म्हणजे थोडक्यात हा डिजनरेशन किंवा धातुक्षयात्मक असा डिसीज आहे. याच्यामध्ये आपल्याला जो आपल्या खांद्याच्या ठिकाणी किंवा कुठल्याही जॉईंटमध्ये दोन हाडांच्या मध्ये एक आपलं सायनोल मेम्ब्रेन असतं आणि या सायनोल मेम्ब्रेन मध्ये एक फ्लुइड असतं ज्याला आयुर्वेदामध्ये श्लेषक कफ असं म्हणतात. आणि हे श्लेषक कफ काय करतं की आपलं जे जॉईंट्स असतात त्यामध्ये फ्रिक्शन न होऊ देणं हे त्याचं काम असतं किंवा फ्रिक्शन अवॉइड करणं आणि आपलं जे जॉईंटची मुवमेंट असते ती एकदम फ्रीली होणं. त्याच्यामुळे जर आपण त्या ठिकाणचा जो श्लेषक कफ असतो जर वातवृद्धी झाली तर तो श्लेषक कफाचं त्या ठिकाणी शोषण होतं आणि एकदा का श्लेषक कफ कमी झाला की त्या ठिकाणी आपल्याला फ्रिक्शन होऊन आपल्या त्या ठिकाणी आपले जे मुवमेंट असते ते आपलं रेस्ट्रिक्शन असं जाणवतं. मॉडर्न मध्ये ह्याच्यामध्ये जो सायनोवल मेम्ब्रेन असतो त्या ठिकाणी इन्फ्लामेशन होणं, त्या ठिकाणी थिक फायबर्स असा तिकडचे जे टिश्यू होऊन जाणं किंवा त्या ठिकाणी डिजनरेशन होणं असे कारण सांगितलेले आहेत. जर आपण याची लक्षणं बघितली यामध्ये टिपिकल लक्षण भेटतं ते म्हणजे आपल्याला जो आपला खांदा असतो किंवा शोल्डर जॉईंट असतो त्याची मुवमेंट आपल्याला करता येत नाही. एका विशिष्ट अँगल पण आपण त्याची मुवमेंट करू शकतो किंवा ते जे मुवमेंट आपण करतो खांद्याची त्या ठिकाणी तेव्हा आपल्याला दुखतं. जर आपण बघायला गेलो तर आपल्याला इव्हन शर्ट सुद्धा घालायला त्रास होतो किंवा एखादा कोट असेल किंवा ब्लेझर असेल ते सुद्धा घालायला आपला त्रास होतो किंवा आपल्या पाठीमागच्या खिशामधला रुमाल सुद्धा काढायला आपला त्रास होतो. इथपर्यंत आपल्या खांद्याची मुवमेंट ही रेस्ट्रिक्ट होऊन जाते. तसेच आपण जेव्हा स्वतः मुवमेंट करत होतो तेव्हा ती मुवमेंट होत नाही किंवा दुसरं जरी करायला गेलं तरी आपल्याला त्या ठिकाणी दुखायला चालू होतं. तसेच आपण जेव्हा रात्री झोपायला जातो तेव्हा बरोबर आपल्याला खांदा दुखायला चालू होतो किंवा आपल्याला त्या खांदा दुखायला चालू झाल्यामुळे आपल्याला रात्री झोप लागत नाही. ही सर्व लक्षणं आपल्याला फ्रोझन शोल्डरमध्ये बघायला मिळतात. तसेच आपण जर मॉडर्न मध्ये बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला 3 स्टेज सांगितलेले आहेत. एक फ्रीझिंग स्टेज, एक फ्रोझन स्टेज आणि एक थॉविंग स्टेज. फ्रीझिंग स्टेज मध्ये काय होतं की आपला जो खांदा असतो त्यामध्ये आपल्याला प्रचंड प्रमाणे वेदना होतात. वेदना इतक्या असतात की आपण त्याला सहन करू शकत नाही आणि बरोबर रात्रीच्या वेळी आपल्या वेदना चालू होतात किंवा वेदनाचं इंटेन्सिटी कमी असते पण त्या दिवसभर आपल्या खांद्यामध्ये दुखणं आपल्याला चालू असतं. दुसरं असतं फ्रोझन स्टेज. याच्यामध्ये आपल्याला जो खांदा असतो त्याची मुवमेंट ही पूर्णपणे रेस्ट्रिक्ट होऊन जाते. आपल्याला खांद्याचे बिलकुल मुवमेंट करता येत नाही. आणि तिसरं असतं रिकव्हरी फेज. यामध्ये आपला जो फ्रोझन शोल्डरचे जे लक्षण असतात ते कमी होऊन आपला खांदा पूर्ववत होण्याच्या मार्गावर असतो. जर आपण या सर्व लक्षणांचा विचार केला किंवा याच्या हेतूंचा विचार केला, संपर्काचा विचार केला, यामध्ये वातदृष्टी आणि कफदृष्टी असते. ज्याच्यामध्ये आपण चिकित्सांचा विचार केला तर आचार्य सुश्रुतांनी आणि वाग्भटांनी याच्यामध्ये स्नेहन, स्वेदन, उपनाह. उपनाह म्हणजे काय की जो आयुर्वेदिक
कल्क असतो किंवा आयुर्वेदिक चूर्ण किंवा आयुर्वेदिक कुठलेही द्रव्य असतात त्यांचा आपण गरम असा बँडेजिंग आपल्या खांद्यावर करतो. तिसरा परत ह्याच्यामध्ये असते की बस्ती ही चिकित्सा सांगितलेली आहे आणि याच्यामध्ये महत्वाची चिकित्सा अशी सांगितली ती नस्य. नस्य ही आपल्या चिकित्सा याच्यामध्ये सांगितलेली आहे. यामध्ये नावानाचे जे प्रकार आहे, स्नेहन नावन असेल किंवा तर्पण नावन असेल, या विविध प्रकारचे नावन आपण याच्यामध्ये किंवा नस्य आपण याच्यामध्ये करू शकतो. आणि यामध्ये आपण अग्निकर्म आणि विद्यकर्म सुद्धा करू शकतो. आता याच्यामध्ये विद्या आणि अग्निकर्माचा फायदा कसा होणार आहे, तर जेव्हा आपण अग्निकर्म याच्यामध्ये करतो तेव्हा त्या ठिकाणचा जो वात असतो तो कमी होतो, त्या ठिकाणचा ब्लड फ्लो वाढतो आणि एकदा का ब्लड फ्लो वाढला का त्या ठिकाणी जे आपले टिश्यू जे मेलेले असतात किंवा नेक्रोज झालेले टिश्यू असतात किंवा डिजनरेशन झालेलं असतं त्या ठिकाणी ब्लड फ्लो वाढल्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा एकदा रिजनरेशन चालू होतं आणि तिकडे टिश्यू पुरवत यायला मदत होते. तसेच त्या ठिकाणी अग्नी हा उष्ण तीक्ष्ण असल्यामुळे तिकडे जो वात आणि कफ असतो त्याचं शमन करतो, त्याच्या गुणांचं शमन करतो आणि आपल्याला पूर्वत असे आपल्याला या अवभाव किंवा फ्रोझन शोल्डरच्या लक्षणापासून आपल्याला आराम मिळतो. अग्निकर्माने आपल्याला जो वेदना असतात किंवा जो शूल असतो किंवा जो स्टिफनेस असतो तो नक्कीच कमी व्हायला मदत होऊ शकते. यामध्ये इतर चिकित्सेसोबत आपण अग्निकर्माचा जर समावेश केला तर आपल्याला लवकरात लवकर फ्रोझन शोल्डर पासून आपल्याला आराम मिळू शकतो. जर तुम्हाला सुद्धा हा त्रास होत असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. प्राकृतिक आणि सुरक्षित आयुर्वेद अपनावा आणि स्वास्थ्य मिळवा. धन्यवाद.